आम्हाला तुम्ही जुळून दिलेल्या लवचिक बद्दल सांगा बरं. हा, माझा एक मित्र होता नामदेव. तर तो खूप दिसायला असा स्टँडर्ड व्यवस्थित सगळं होतं. आणि काय झालं तिचं धाडे चलत नव्हतं. काही गोष्टीचं काय असतं, धाडेस पण झालं पाहिजे. त्याला कोणतरी धाडेस केल्याशिवाय धाडेस चलत नाही. मी धाडेस केलं. मी सल्लागार, तुम्ही धाडेस सल्लागार होतो. मी धाडेस केलं. त्याला काय व्हायचं, त्याच्या असं होतं, मुलगी रोज जायची सगळंच. जाताना ह्यो मागो, ती पुढं, ती थांबायची, ह्यो इकडं थांबायचं. तो पुढे चालला, हे मागं थांबायचं. त्यांची हिंमत होती. मुलाची हिंमतच होत नव्हती. नामदेवची हिंमत होत नव्हती. तेव्हा काय केलं, असं तिथं 15 दिवस चाललं. मग मी त्या गाडीत दिलं. 1 दिवस मला आला, मला एखादं जर पुढे चाललं तर आपण काय केलं पाहिजे, पुढे त्याच्या बरोबरीने चाललं पाहिजे. काय सांगितलं, त्याच्या बरोबरीने चाललं पाहिजे. मग त्यांनी मला विचारलंच नाही, मग कोणासंग चाललाय काय चाललं असं काय बोलाच नाही. मग ते दुसऱ्या दिवशी काय केलं, ती एक पाऊल टाकलं, एक पाऊल ती चलली का ही चलली. आणि त्या गल्लीत कसं सामसूम गल्ली, कोणीच नाही. दुपारच्या पाऱ्यात येतो. आणि नेमकी काय झालं, उन्हाळ्यात दिवस, याच्या पायात मध्ये चप्पल, तिच्या पायात चप्पल, तिच्या पायात बोळाना. तिला वाटायचं हे बोललं, तिला वाटायचं हे बोललं. पण त्याच्या पायाला जाऊ फोडीची बारी. मग ती चलली का हे चालायचा, ती थांबली का हे थांबायचा. परत दुसऱ्या दिवशी पायाला फोडालेला चालता येईल. मला भेटला. तुम्ही दारू पेलो चालतं तसे चालले. आपण दारू पेलो, वाकडा तिकडं, पण ते दाम नाही चालले. ते झालं. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणला असं झालं का, ते चाललं का आपण चाललो, पण ते का मागं पुढं सारखं चलत होतो. काय करायला पाहिजे, म्हणलं आता पर्याय एक, ते चाललं का आपण त्याच्या पुढे हातभर चालायचं, 2 पाऊल त्याच्या पुढे चालायचं. म्हणलं असं झालं, जो रस्ता 10-15 मिनिटाचा 5च मिनिटातच पार केला. त्या नामदेव परत दुसऱ्या दिवशी भेटला. मला आता काय करा, मला मी 2 पावलं चाललो का, त्याला 2 पावलं चालायची. गाडीच होत नव्हतं बोलायचं. तुम्ही म्हणजे आणखी लांब. मी काय केलं, तुम्ही एवढ्या स्पीड मध्ये चालले, एवढं हे होतं. दुसऱ्या दिवशी तिच्याकडे बघायचं. परत दोघं संगच, जे त्यांचे 15 मिनिटाचा रस्ता ते 5 मिनिटाचा रस्ता पार केला. ते किती मिनिटात केला, 5 मिनिटात. दुसऱ्या वेळेस मी सांगितलं, तो पण चालायचं संगच, पण पायचं पुढं तिकडचं. म्हणजे याचा अर्थ लोक शिक्षणाचा रस्ता दाखवतात आणि प्रेमाचा आणि शिक्षणाचा पण दाखवला ना. नाही, इथं प्रेमाचा रस्ता दाखवलाय तुम्ही. ते नामदेव. मग त्या नामदेवनी काय केलं, तिच्याकडे पाहिलं, ती त्याच्याकडे पाहिलं. हे हसायचं, ती हसायची, हे हसायचं, ती हसायची. दाढीच कोणाचं चललंच नाही. आता काय करायचं, तो आला का मायापाशी यायचा, बसायचा. मी बेवडा, मी ऍक्टिव्ह बेवडा. माहिती सांगितली, मला गुरु मानायचं. तुम्ही त्यांचे गुरुच गुरु. मग आम्ही काय केलं, गावात गेलो, त्याला म्हणायचं जा बाबा आपल्याला घेऊन या. बसायचं, म्हणजे काय घेऊन या, वॉटर घेऊन या. आता काय इजल्या दिव्याला काय बरं वाद बरं. तिचा कमीत कमी 5 मिनिटं धूर चालवतो, अशी आपली गोष्ट झाली. लोकांची स्केल लावून वाट लावता तुम्ही, दारूची स्केल लावून वाट लावली, दारूची वाट लावली तरी लावून. नाही, दारू वाचून वाट लावली. आता तुम्ही काही बोला, आमच्यापेक्षा तुम्हाला जादा चढली. बरोबर आहे का खोटं आहे? तुमच्या गोष्टी यांना कसं आहे, बिगर नशाची यांना चढली. नाही, आमच्या सरांना दारू जास्त माहिती नाही. कोणाला आवाज तसं नसतं. काहींना नशा दारूची होती, बरोबर. काहींना प्रेमाची होती, बरोबर. काहींना कशाची वेगवेगळी नशा होती. आता तुम्ही जो मुलगा म्हणले तर तुमच्यासोबत म्हणजे दारू वगैरे पित होता? नाही, मुलगा एकदम सज्जन. मुलगा सज्जन, सरळ सज्जन, पण धाडीच नाही त्याचं. मग त्यानंतर कसं झालं, मी डायरेक्ट सांगितलं त्याला. मी आता त्याला स्पष्टपणे सांगितलं, जायचं उद्या जायचं, गेल्यावर तुला बोलायचं, काय असं तुझ्या मनात ते बोलायचं. तुला चालू. दुसऱ्या दिवशी उठला, सकाळी उठलो, गेला, बोलला. शाळा सुटली, शाळा टाइम झाला, शाळा सुटली, सगळं झालं. तेव्हा आया त्यांनी बोलला, काय चाललंय, जेवलीस का? ती म्हणला, ती म्हणजे हो. आज काय खाल्लं? ती म्हणली आज भाजी खाल्ली. भाकर किती खाल्ली? ती म्हणली 1 भाकर नेलती, मी अर्धी भाकर खाल्ली. ती म्हणला अरे वा, काय गोष्ट विचारते. एवढंच विचारलं. दुसऱ्या दिवशी परत मला भेटला. मला म्हणतो अरे काय बोललास का? तो हा. अरे मग मला आनंद झाला. अरे वा 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 वा, गुरु. माझा चेला मी गुरु. मी त्याला सांगितलं काय बोललास? त्याला काय नाही, मी विचारलं जेवलीस का? हा. मी विचारलं काय भाजी खाल्ली? तिने आमची आमची भाजी खाल्ली. आणि तुझ्या किती भाकर खाल्ली? ती म्हणजे 1 भाकर नाही, 4 भाकर खाल्ली, अर्धी. अरे वा, मी म्हणलो खुश. मी काय म्हणलो खुश. माझा गणित, माझा चेला सक्सेस झाला.
परत तो म्हणला आता काय करायचं, उद्या काय विचारू, मी काहीच नाही सगळं बोलत राहील. आता मी काय सांगणार त्याला, असं बोल तसं बोल, आपण काय वायपट माणूस नाही. आपण कसं तर पेनार दारू स्वतःची पेनार स्वतःची खाणार, वायपट माणूस नाही. दुसऱ्या दिवशी परत गेला म्हणला काय चाललंय, घरी असती का, काय करते काय नाही, पप्पा काय करते, मम्मी काय करते, सगळं बातचीत झाली. आपण कोण लोक अशी एखादी गोष्ट समजा तुम्ही ड्रिंक वगैरे केली आणि तुम्ही हॉटेलवर गेले किंवा बिलाची अडचण झाली, असं कधी झाले तुमचं? अरे वाव लय वेळेस. बिल दिलं का पण तुम्ही का बिल दिलं? बिल दिलं. मी काय करायचो, हॉटेलला जायचो, मला शॉपिंग दारू टेन्शन नाही मागवले. दिवसभर उठायचं, सकाळी उठलं टेन्शन किती मला आहे का, रात्रभर झोपायचं, सकाळी उठायचं, दात घासायचे, ब्रश करायचा, गुळा बिळा करायचे, जीभ घासायचं, तोंड बिंड धुवायचं, सगळं करायचं, आंघोळ करायची, उठल्यावर नंतर आंघोळ करायची, सगळ्या गोष्टी करायच्या. मग मला टेन्शन यायचं, अरे बाबा आपण सकाळून किती काम करतो. नाही पण आमच्या निदर्शनात असे एवढे आले समजा सकाळी उठल्यानंतर आंघोळ बाकी काहीच नसते त्यांना सकाळ नाही. मी तसा एवढा नाही, मी आंघोळ करून प्यायला जात होतो, प्रोफेशनल एवढा. मी जर प्यायला जर गेलो मी एक क्वार्टर पितो. क्वार्टर का प्यायचो, सिगरेट ओढलं ना तरच क्वार्टर प्यायचो. आणि सिगरेट का प्यायचो, गांजा जर पिलो ना तर सिगरेट प्यायचो. अरे वा, म्हणजे मी असं एवढा बेवडा नाही. नियम तुमचे माझे नियम वेगवेगळे. तुम्ही बेवडे नाही, मी बेवडा नाही, तलब पण नाही, पण मी कसं आहे एक लवू. आणि एकदा काय झालं, हॉटेलमध्ये मी गेलो, माझ्याकडे खिशात मला असं रात्री स्वप्न पडलं होतं, खिशामध्ये 500 रुपयाचे बंडेल, एकदम असे कडक नोटा. अरे वा, सकाळी उठलो, खिशा कशाला उठल्या सणाड गेलो, हॉटेलमध्ये गेलो, म्हणून अरे माझे 2-4 मित्र बोलवले, टपाटपा सगळ्यांना सांगितलं, अरे या बसा, आज तुम्हाला काय पाहिजे तेवढी पोटभर प्या. माझे मित्र सगळे एकदम खुश झाले. आज हा माणूस कोणाच्या हातावर उघडत नव्हता, आपल्याकडे बघत होता, प्या जर बसा डोळे झाकून टाकते तर प्यायचा निघून जायचा. आज हा आपल्याला खर्च करायला उभा राहिला. सगळ्यांनी बेस्ट पैकी ज्यांना जे वाटत तो भारी भारी ब्रँड सांगितले, दारू बिरू पेले, सगळं झालं. पण मला तिथून पुढे आवडतो, मग खिशात पैसे कुठं, खिशात पैसे कुठं, पैसे होते खिशात, कडक नोटा. रात्री स्वप्न पडलेलं, पण त्यावेळेस भानच नाही ना, नोटा पाहिजे. तुम्हाला वाटत नोटा पाहायचं भान नाही. मग मी काय केलं, सगळं झालं. वेटरला सांगितलं, सांग रे बिल घेऊन ये. वेटर आला, बिल घेऊन आलो, पाहतोय, अरे वा काहीच नाही, 3,333 रुपये बिल झालंय. काहीच नाही, काय कर, हे 4,000 तुला घे, वरचे तुलाच राहून दे. वेटर पण खुश. साहेब अजून काय पाहिजे का, साहेब काय देऊ तुम्हाला, साहेब तुम्हाला मी गाडीपर्यंत सोडू. उत्सुकता वाढली त्याची. अरे काहीच नको, तू बोलला एवढं, मी खूप आनंदी झालो, काय टेन्शन नाही. तेव्हा मग आता तुम्हाला ते बिल द्यावं लागेल, ऑनलाईन आहे का कॅश आहे. अरे कॅश आहे, काय लागतं तेवढे बंडेल. खिशात हात घालतो, मोकळा मी काढल्या खिशात मोकळा. अरे म्हणलं माझा कोणी खिसा मारला काय, चक्की झालो. 5 मिनिटं कळालंच नाही काय झालं. म्हणजे पैसे नव्हतेच. बंडेल गाय, स्वप्नातले बंडेल गाय. त्याच्या पुढे काय केलं तुम्ही? त्याच्यानंतर काय, मालकाला सांगितलं माझ्याकडे बंडेल होती, संपली. बरं, तुम्हाला भांडे घासायला नाही ठेवलं. मग मालक म्हणला काहीच अडचण नाही, भांडे घासायला माणूस लागतेच. भांडे घासायला माणूस नाही लागत, तुम्हाला काहीच अडचण नाही. आज उद्या त्याला सुट्टी आहे, हे जेवढं हॉटेल आहे एवढं साफ करा. एवढं तुम्ही खुर्च्या, टेबल, भांडे बिंडे काय नाही, 2 दिवस राहिलो, बिल माफ झालं. अरे मी म्हणजे एकदम चांगला माणूस, मी पेताळ नाही, खाताळ नाही, काहीच नाही. आणि वरून मला काही जर तलब जर लागली, मला जर वाटलं काही तलब करावं, मी स्वतःच्या खर्चाने करतो, अजिबात नाही. आणि कसलं टेन्शन सुद्धा पाहिजे. म्हणजे तुम्ही कमवता वगैरे का स्वतःच? खूप माझ्यासारखं कमायचं काहीच नाही. एकदा असं झालं, मला पैसे कमी पडले, घरात 2 गव्हाचे गोण्या गाडी टाकले, लगेच पैसे 3,000 रुपये आले एका दिवसात. कोणी कमी नाही 3,000. असे पैसे कमी ठेवले तुम्ही, असे घरच्याच गोण्या विकून पैसे कमी ठेवले. एक दिवस असं झालं, बोलला एक दिवस असं झालं. माझा मित्र गुरु, तिने माझ्याकडे कॅमेरा ठेवला. म्हणजे फोटोग्राफर होता, कॅमेरा ठेवला. मी काय केलं, आमच्याकडे पैसेच नाही. त्याचा माझ्याकडे पैसेच नाही. मी म्हणलो याला गिऱ्हाईक कोणी भेटते का पाहा.
आणि कॅमेराचे कोण टाकला काय 2-3 जणांच्या जागेवर कॅमेरा 10,000 एका दिवसात 10,000 का म्हणजे त्याने तुमच्यासारख्या माणसाकडे कॅमेरा ठेवला. माझ्यासारखं तो माणूस सगळं तुमच्यासारखाच असणार ना, म्हणजे मित्र तुमचा माझा मित्र तसा काही नाही, तो सज्जन मित्र, पण तिने अविश्वास ठेवला. म्हणजे तुम्ही सज्जन नाही भाऊ, देव सज्जन. मग मी काय केलं, कॅमेरा भरून दिला, भरून पण दिला. 10,000 रुपये कमी दिले. अरे वा वा, किती कमवून. एकदम. अजून काय आहे? आता आमचा प्रश्न असा होता की एखाद्या वेळेस तुम्ही समजा एखादी स्टोरी सक्सेस केली आणि ती स्टोरी समजा पुढे जाऊन ती गाजली, ती नाव झालं त्या स्टोरी, अशी एखादी स्टोरी आहे. हा ओके. माझा एक मित्र होता, सॅनडची स्टोरी तुम्हीच काढली असं वाटतं. सॅनडचे मीच. हा. ते मंजुळाला मी सांगितलं असं असं कर, तसं कर, त्या पाण्यात उडी खाय, हे कर ते कर, मी त्याला म्हणजे मार्गदर्शन. ती स्टोरी अगोदर घडली होती का बरोबर तशी? सगळी घडली होती. कशा प्रकारे घडली सांगू शकतो? नाही आता एवढं काय माझ्या डोक्यात नाही राहिलं, सांगा आता पुढल्या एपिसोडला. चालतंय. आणि असं एखादी गोष्ट समजा तुम्ही दारू पिले तर आणि तुमच्याबद्दलच आता एखादी समजा तुमचा लोक आदर्श घेते, समजा लव गुरु वगैरे तुमच्याबद्दलच, किंवा तुम्ही एखाद्या मुलीला पाहिलं, तुमचं प्रेम झालं किंवा सक्सेस झालं असं काही? माझं नाही झालं, माझ्या मित्राचं झालं. नाही पण तुम्हाला लव गुरु म्हटले त्याच्यामध्ये 4 दोन गुण तुमच्यामध्ये पण असणार आहेत ना. माझ्याकडे लय गुण होते. मी एक वेळेस काय केलं, गुलाबाचं फुल घेतलं, त्या टायमाला फुल सगळ्यात निघायचं. गुलाबाचं फुल घेतलं, बरोबर, एकदम अशा पाकळलेल्या गुच्छ सगळं झाडीस काय आपलं फुल घेतलं, फुल ठेवलं, फुलाकडे पाहायचो, तिचा चेहरा यात ध्यानात आणायचो, तिचा चेहरा गुलाबाचं फुल एकसारखंच. कारण नाही कसं विसरून जाऊ तुला गुलाबाच्या फुला. गुलाबाच्या. हा, बरोबर बरोबर. तो dialogue म्हणजे तुमच्या मस्त उदाहरण आहे. माझ्या मुलाचं गाणं आहे. बरोबर. मी काय केलं, ते गुलाबाचं फुल घेतलं, पाहिलं, धाडीस चालवायचं, ती माझ्या समोर दिसायची, खिशात गुलाबाचं फुल, मी तिच्या संगच, ती माझ्याकडे बघायची, मी तिच्याकडे बघायचो. गुलाबाचं फुल द्यावा म्हणजे तुम्ही फक्त लक्षात आणत होते, लक्षात नव्हतीच. तुम्ही काय म्हणले, लक्षात आणत होतो. हा लक्षात आणतो मी जी कसं ती माझ्या समोर असल असं मला भास व्हायचा. भास व्हायचा, बरोबर. ती जवळ मी जवळ असं मला भास व्हायचा, आणि ते गुलाबाचं फुल माझ्या खिशात आणि गुलाबाचं माझं फुल जवळच. म्हणजे तुम्ही त्या प्रेमात येणे झाले, येणे होऊन दारू प्यायला लागला. हा असं माझं ते गुलाबाचं फुल, मी ते गुलाबाचं म्हणजे पाहू शकता मंडळी तुम्ही, प्रेमात माणूस येणार होता मग दारू पितो. त्याच्यामध्ये प्रेम झालं यांना. मग मी काय केलं, गुलाबाचं फुल ठेवलेलं जवळ, ध्यानात मनात सगळा प्लॅन केला. मग गुलाबाची पाकळी एक गळाली. म्हणलं आता आम्ही सकाळी गुलाब फुलाचं फुल घेतलेलं 7 वाजता, सुकून गेला असेल फार. 4 वाजता एक पाकळी गळाली. अरे आणि 5 वाजता शाळा सुटणार. म्हणजे त्याच्यामुळे शाळेसाठी तुम्ही थांबले होते, बरोबर. शाळेसाठी थांबलो मी, पण त्या फुलाकडे पाहून ते फुल इतकं सुकलं, इतके झालं, एक पाकळी गळाली, दुसरी गळाली, तिसरी गळाली. आता म्हणलं अरे बापरे, आता फुल तर पुढे भेटणार नाही, बरोबर. हे फुल तर आपल्याला द्यायचंच आहे. दिवसभर आपण तपस्या केली, फुलदारीचं पाकळ्या गळायला लागल्या. मग ती शाळा सुटली. ज्या वेळेस मी खिशात फुल ठेवलं, तिच्याकडे नेलं, त्या टायमाला काय झालं, मी तिला तिचे फुल असं काढून खाली बसलो आणि असं पाहिलं पण काढी तिने मागं पुढं पाहतो तोंडात एवढं. आणि अपमान झाला तुमचा. अपमान झाला. गुलाबाची काढी दिली तुम्ही. गुलाबाची काढी दिली, अपमान झाला. म्हणजे तेव्हा तुम्ही दारू वगैरे पिलेले होते? नाही. त्याच्यानंतर चालू झालं त्या दुःखात असंच काय. म्हणजे तुम्ही असं तुमचा गुरु वगैरे होता का दारू पिताना कोणी? तुम्ही कोणाचं बघून दारू पिले तेव्हा असं? मी दारू माझंच पेलो नाही, गम मी दारू की बॉटल. अरे बापरे. इतका गम होता आणि इतकं टेन्शन झालं. त्यामुळं काय आता सर तुमच्या नंतर आहे का तुम्ही दारू पिणे शिकवलं? हा, माझा एक मित्र होता, गोरा गोरा पान, दिसायला लांब लचक, आताच फोटोग्राफर त्याला शिकवलं तुम्ही? हा, मी ज्यावेळेस दारू प्यायला बसायचो त्या टायमाला तुम्हाला एक तुम्हाला quarter आणून द्यायचा पण- आणि चपना तो खायचा. मला असा टेन्शन यायचं, अरे बापरे मी दारू पितो हे सगळं खाऊन घेतो. म्हणजे माझ्या तोंडाला कडवट आहे, तीच कडवट राहायची. दारू प्यायला कडवट होती, ती कडवट चकणा खाल्लं का तिखट लागायचं, सगळा चकणा खाऊन घ्यायचा. दुसऱ्या वेळेस माझ्या डोक्यात टूप पेटली, याला थोडी पाच द्यायची ना आपण सगळा चकणा खाऊन घ्यायचा. नंतर मी त्या सगळीच पाजली, मी चकणा खाऊन घेतला. अरे वा, म्हणजे चकना खायला आला आणि डायरेक्ट पोंग गेला. पाहू शकता मंडळी, तुम्ही ऐका, कोणासोबत चकना कधी खाऊ नका, नाही तरी अशी परिस्थिती तुमची पण होऊ शकते. चकना खातात तर चकण्यावर जा, हा. हे तुम्ही पाहू शकता. हा, हे बरोबर तुम्हाला आता ताजं उदाहरण भेटलेलं आहे. आणि